काय चालू बघा यांना मी मस्त पाणी दिले. आज केळी लागवड केली, म्हणजे 4-5 रोप होती ती लावली ती. मला आली तर आली. कशी वाटली आपली शेती बघा. मी हळूहळू चालू केली शेती. कशी आहे कशी नाही. इकडे रोप लावलं, इकडे लावले. कसं वाटतंय बरात का? बघा बायको बी गेली कामाला, आज एकटा घरी आहे. आणि समजा आमची वहिनी गेली, बाची गेली, भाऊ गेला, मी एकटाच घरी आहे आज. समजा का पाणी बी मी तापवलेलं आता राहिलेलं. पोरं गेली शाळेमध्ये समधी. मी एकटाच आहे आता सध्या इकडं. बघा इकडं बघा सोन्या मोन्या. बघा सोन्या मोन्या. हा सोन्या आणि मोन्या रातभर माझ्या पटत असते ती. बघा आली का? का रे सोनो? अरे वा वा वा, चला चला. हा बघा हे सोन्या मोन्या कसा आहेत. आणि सोन्या असा आगाव रात्री माझ्या पोटात झोपतो. हे इकडे मोन्या. बघा हा माझ्या पोटात झोपतो रात्री. असा आहे माझा मोन्या. आणि हा माझा सोन्या. बघा ही दोन्ही जोड आहे आपली शंभू महादेवाची. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा सोन्या मोन्या. आणि आम्ही चाललोय तर रे सोन्या मोन्या. आता इकडे मला जरा थोडं काम आहे. नारळ कशी झाड आली बघू द्या, तुम्हाला दाखवतो कमेंटमध्ये. नारळ झाड बघा, नारळ झाड कसं आलंय. थोडं हे झालंय बरं का. जरा रोपांची ही करावं म्हणलं, कटिंग करावं. कटिंग म्हणजे कट करावं ग. बघा इकडं पण आहे ती. बघा कोथमीर कशी आली. कोथमीर बी छान आली बघा, एकदम भारी कोथमीर आली. बघा ही पिल्लं आली ती. काय काय करावं, काही मेस खत टाकलाय रानात मध्ये वरण आणून इकडून तिकडून. कसं वाटतंय मला सांगा. एवढं भारी वा केलं. हळूहळू चालू आहे. तुम्हाला दाखवतो बघा या इकडं. बघा कसं चालू. काही वांगी बी चांगली आली बघा. बघा काल खत टाकला इरियाने. वांगी कशी आली ती मला सांगा. बघा बघा वांगी कशी आली ती, मस्त आली ती का नाही. बघा एक पानं ह्याला करपी लागलाय वाटतं. काहीतरी औषध टाका लागतंय म्हणते, मला माहित नाही. पण मी नाही टाकलं अजून औषध, पण टाकूया. करपी लागला, एक पानं खराब झाली. काही नारळ पण खूप छान आलाय. बघा नारळ कसा आलाय. 8 रोप आणले ती. आणि इकडे नवीन झाड आणले बघा आज. कुठे नवीन झाड आणले मी आज. बघा इकडं ही एक नारळ बी चांगला आला छान. इकडला नारळ बी छान आला बघा. आज नवीन सदस्य आमच्या घरामध्ये आलाय. तुमची आवडत आहे बघा कशा झाड आहे सांगा. नवीन सदस्य आहे. नवीन सदस्य ह्याचं नाव हे आहे पेरू. म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत पेरू खातो आवडेन आपण. आज आम्ही नवीन सदस्य घरामध्ये आणलाय. हा नारळ हे पेरूचं झाड आहे. मी याला खणलं मस्तपैकी, खात टाकला, नंतर पाणी ओतलं, नंतर रोप लावलं. आज मस्त वाटायला लागलं. बघाचं फुललेलं वाटतं का नाही. कमेंटमध्ये सांगा बघा मित्रांनो कसं झाड आहे. बघा आज लावलंय नवीन सदस्य आमच्या घरामधला. आणि ही माझं वावर. हरभरा आहे. तुम्हाला हरभरा जाऊतात कसा उगवलाय. रोज एक नवीन दाखवतो तुम्हाला काय उगवलं कसं उगवलं. पोरं गेली शाळेमध्ये. आज आता मी एकटाच आहे. काय करावं करमाना म्हणलं आज इकडे तरी यावं. एक रोप जुळून गेलं बघा वांग्याचं तिथे एक. हा बघा कसं आले बघा. इकडे मेथी बघा. मेथी जरा हे झाली बघा. मेथीला जरा हे आल्यावर झाले. मेथी कशी झाली बघा. मेथी जरा जळल्यावर झाली. याला पाणी द्यावं लागतं काय मला मेथीला. मेथी जरा ही झाली. इकडं सुकली. रानात हलका आहे म्हणून काय होणार आहे, इलाज नाही. आणि हरभरा 1 नंबर आलाय बघा. बघा हरभरा कसा आला टवटवीत. हे आहे हरभरा. हरभराची भाजी कोणी खाल्ली का? नका हरभराची भाजी कोणी खाल्ली का? 1 नंबर लागते चवीला बघा. सुकी केल्यावर हिरव्या मिरच्या करून टाकून मस्त लागते. चवदार मस्त लागतो 1 नंबर. आणि इकडे मेथीचा वापर केलाय बघा. मेथीचा वापर केला इकडं.
काय एवढंच वापायचं झालं. सोन्या मोन्या चला, सोन्या मोन्या. किती मिनिट मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा रोपं कशी कशी लावली. चला धन्यवाद. पुन्हा ब्लॉगला दाखवतो. तुमचा आशीर्वाद राहू द्या. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत देश.